नमस्कार. मी पूजा पहाडे, रेकी ग्रँडमास्टर, मनी रेकी ग्रँडमास्टर, एंजल मास्टर ट्रेनर, प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. वेलकम, वेलकम यू ऑल. कसे आहात? कशा आहात सीमा मॅम, सरला मॅम? छान. मी स्वस्त आहे, मस्त आहे आणि जबरदस्त आहे. का बरं हे वाक्य म्हणायचे आपल्याला? मी शरीर आणि मनाने स्वस्त मस्त आहे आणि त्याचा रिझल्ट माझ्या जीवनामध्ये अगदी जबरदस्त असा येतो आहे. म्हणून आपल्याला स्वस्त, मस्त आणि जबरदस्त हा वाक्य आपल्याला रोज म्हणायचं आहे. ओके. आज आपण बघणार आहोत काय म्हटलं सरला मॅम? अनम्यूट करा, अनम्यूट. आवाज नाही आला. अनम्यूट करा मॅम. बोला. काही नाही म्हटलं. ओके. मला वाटलं घरात काय. बोलत होते. हा नाही तुमच्यासमोर. हा ओके. तर आज आपण बघणार आहोत अन्न पाण्याला चार्ज करणं. अन्न पाण्याला आपल्याला चार्ज करायचे आहे. काल आपण ज्याप्रमाणे पाणी चार्ज करून म्हणजे पाण्याला आपल्या अफर्मेशनने चव दिलेली होती. त्याच प्रकारे आपल्याला अन्न आणि पाणी म्हणजे आपल्या घरचे जे सर्व अन्न पाणी ग्रहण करतात त्यांना संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त व्हावा यासाठी आपण अन्न पाण्याला चार्ज करणार आहोत. ठीक आहे. आता अन्न पाण्याला चार्ज करायची प्रोसेस कशी राहणार आहे? सर्वप्रथम आपण रेकीची प्रार्थना करणार आहोत. म्हणजे मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माझ्या माता-पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. प्रार्थना करायची आणि जिथे अन्न असतो म्हणजे आपण शिजवलेलं अन्न डायनिंगवर किंवा जिथे कुठे ठेवत असाल तिथे ठेवलेलं आहे. आणि आता काय करायचे आहे? जसं वरण भात भाजी पोळीचे गंज सगळे आहे इथे. रेकीची प्रार्थना करून असं हात ठेवायचं म्हणजे भांडे उघडे नाही ठेवायचे आपल्याला. जसे आहेत तसेच आणि अफर्मेशन द्यायची आहे. हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होत आहे. आपल्याला अन्न चार्ज करताना अफर्मेशन काय द्यायची आहे? हे अन्न ग्रहण करणाऱ्या सर्व व्यक्तीला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्याची प्राप्ती होत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. असे आपल्याला अफर्मेशन द्यायचे आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. त्याच प्रकारे अफर्मेशन लिहून घ्या. जर तुम्हाला समजले म्हणजे लक्षात नाही राहील तर अफर्मेशन तुम्ही लिहू शकता. हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होत आहे. ही अफर्मेशन आपल्याला 3दा बोलायची आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो आणि थँक्यू, थँक्यू, थँक्यू म्हणायचं आहे. एक 2-3 मिनिटं आपल्याला हात असेच ठेवायचे आहे. म्हणजे जेवणाची भांडी राहणार आहे अशी एवढ्या डिस्टन्सवर आपल्याला हात असं ठेवायचं आहे. ओके. आणि अशी हात ठेवून आपण अफर्मेशन देणार आहोत. त्याच प्रकारे जेव्हा आपण पाणी चार्ज करतो, तर पाणी आपल्या घराचे गुंडामध्ये पाणी भरलं असेल किंवा माठामध्ये असेल, तर त्या माठावर असा हात ठेवायचा आहे किंवा गुंडावर असं हात ठेवायचं आहे, जिथे आपला गुंड असतो तिथे. आणि अफर्मेशन द्यायची आहे. हे पाणी ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. पाण्याला सुद्धा आपल्याला अफर्मेशन हीच द्यायची आहे. हे पाणी ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्याची प्राप्ती झालेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. असं म्हणून 3 मिनिटं हात ठेवून द्यायचे आहे आणि मग थँक्यू, थँक्यू, थँक्यू असं म्हणायचं आहे. ओके. ही झाली आपली अन्न पाणी चार्ज करण्याची प्रक्रिया. आणि ज्यांच्या ऑफिसमध्ये म्हणजे ज्यांचं काही बिझनेस असेल, ऑफिस किंवा काही कुठलं काम असेल, तर तुम्ही ग्लासमध्ये पाणी चार्ज करून ज्या प्रकारे काल आपण पाणी चार्ज केलं तर त्याच प्रकारे तुम्ही ग्लासमध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे त्याला चार्ज करायचं आहे आणि अफर्मेशन द्यायची आहे की म्हणजे तुमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी
तुमच्या बिझनेस ग्रो होण्यासाठी आपण त्या पाण्याला अफर्मेशन देऊन तो पाणी पूर्ण ऑफिसमध्ये शिंपडून टाकायचं आहे. आणि अफर्मेशन काय राहील की या पाण्यामुळे या पाण्याला आधी अन्न पाणी चार्ज करण्याआधी आपल्या रेकीची प्रार्थना करणं कंपल्सरी आहे. ओके. आणि आपल्या बिझनेसमध्ये ग्रोथ होण्यासाठी आपण या पाण्याला अफर्मेशन लिहून घ्या. बिझनेस ग्रो करण्यासाठी आपल्याला अफर्मेशन काय द्यायची आहे? या पाण्यामुळे माझ्या व्यवसायाची अर्निंग मध्ये ग्रोथ होत आहे. दिवसेंदिवस प्रगती होत आहे. या पाण्यामुळे माझ्या व्यवसायाची अर्निंग मध्ये व्यवसायाची प्रगती दिवसेंदिवस होत आहे. माझ्या अर्निंग मध्ये ग्रोथ होत आहे. पाणी थोडंसंच घ्यायचं आहे कारण हवाला पाणी आपल्याला ऑफिसमध्ये शिंपडून टाकायचं आहे. तुमचं बिझनेस असेल किंवा कोणाचं पार्लर असेल समजा लेडीजचं, तर तुम्ही हे पाणी चार्ज करून शिंपडू शकता. ओके. या पाण्यामुळे माझ्या व्यवसायाची प्रगती दिवसेंदिवस होत आहे. माझ्या अर्निंग मध्ये ग्रोथ होत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, असं म्हणून आपल्याला पाणी शिंपडायचं आहे. ओके. समजलं अफर्मेशन की परत एकदा सांगू फूड आणि वॉटर चार्जिंगची? ओके आहे? ओके. आणि आता इथून पुढे जेव्हाही तुम्ही जेवण करायला बसाल तर फूड आणि वॉटर चार्ज करूनच खायचं. ठीक आहे. आता आपलं टॉपिक आहे औरा. औरा कोणाला माहिती आहे? औरा म्हणजे काय? औरा म्हणजे काय कोणाला माहिती आहे का? आपण आज औरा बघायला शिकणार आहोत. औरा म्हणजे एक प्रकाशाचं वलय. औरा म्हणजे शॅडो नाही. ठीक आहे. मी तुम्हाला दाखवते, एक मिनिट. आणि हा औरा फक्त सजीव व्यक्तीमध्येच नाही तर निर्जीव वस्तूंना सुद्धा औरा असतो. तुम्हाला वाटेल आता की औरा म्हणजे जसं ते आपल्या अवतीभोवती असणारे एक प्रकाशाचे वलय, त्याला औरा म्हणत असतात. एक मिनिट. तुम्हाला दाखवते. अरे 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 अरे. हे दिसत आहे पेज? थम्सअप करा. ओके. या डॉटकडे एकसारखं बघा. या डॉटकडे एकसारखं बघा आणि याच्या अवतीभोवती तुम्हाला काही व्हाईट कलरचा प्रकाश दिसतो का हे सांगा. याच्या अवतीभोवती तुम्हाला प्रकाशाचे वलय दिसत. शॅडो म्हणजे जसं हे बघा, ही शॅडो दिसत आहे. ही ब्लॅक वाली शॅडो आहे. तो म्हणजे औरा नाही. इथे एकसारखं बघा, तुम्हाला ते दिसेल. किंवा तुम्ही तुमच्या बुकमध्ये पण डॉट काढून बघू शकता. ओके. आणि एकसारखं आपल्याला या डॉटकडे बघायचं आहे. दिसलं का सगळं मॅम? सीमा मॅम दिसलं? एकसारखं या डॉटकडे बघा. तुम्हाला त्याच्या अवतीभोवती एक व्हाईट म्हणजे पांढऱ्या कलरची अशी गोल त्याच्या आजूबाजूला दिसणार आहे. तो म्हणजेच औरा. ठीक आहे. आता आपण हा पेन ठेवूया. या पेनच्या अवतीभोवती बघा. स्वाती मॅम स्विच ऑन युअर व्हिडिओ. पल्लवी मॅम स्विच ऑन युअर व्हिडिओ. बघा या पेनाच्या आजूबाजूला दिसतो का प्रकाशाचे वलय?
दिसलं तर मला थम्सअप करून सांगा. दिसलं? ओके, गुड. आता फक्त औरा बघण्यासाठी आपला क्लास नाहीये. हे निर्जीव वस्तूचे झाले. आता माझ्या हाताकडे बघा. माझ्या हाताकडे दिसतो का तुम्हाला एक प्रकार? हे बघा. इथे दिसतं का तुम्हाला व्हाईट? पांढऱ्या कलरची अशी माझ्या हाताच्या आजूबाजूला तुम्हाला दिसत आहे का? एक सारखं बघितलं तर तुम्हाला नक्कीच दिसेल. दिसलं? माझ्या हाताच्या आजूबाजूला बघा, तुम्हाला एक प्रकाशाचे वलय दिसेल. तो म्हणजे औरा. एकसारखं बघितलं तर तुम्हाला दिसणार आहे. आणि फक्त माझ्या हात नाही, तुम्ही तुमच्या हाताला पण बघू शकता. असा हात ठेवा आणि त्याच्या आजूबाजूला बघा एकसारखं, तर तुम्हाला प्रकाशाचे वलय दिसणार आहे. टॅपिंग. असं हात नाही वर ठेवायचे. असं कुठेतरी असं खाली ठेवा. जसं मी ठेवलेलं आहे, या प्रकारे ठेवा आणि बघा. एकसारखं. औरा दिसतो का बघा. आणि औरा दिसलं. येस, पल्लवी मॅमला दिसलं. तुम्ही व्हिडिओच ऑन नाही केला मॅम. ओके. आता हे औरा बघण्यासाठी आपला क्लास नाही आहे. कधी कधी असं होतं का, आपण लग्नात गेलेलो किंवा गर्दीच्या ठिकाणी जिथे खूप लोक आहेत आणि आपण घरून जाताना तर छान, म्हणजे आपली तब्येत बरी होती, आपण छान होतो, पण आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला अस्वस्थ वाटायला लागलं, डोकं दुखायला लागलं. असं होतं का कधी? जिथे गर्दीच्या ठिकाणी असं होतं का? मग असं का बरं होतं? या मागचं कारण काय आहे? औरा. औरा सगळ्यांचा पॉझिटिव्ह असेल असं नाही. प्रत्येकाचा औरा हा वेगळा वेगळा असतो. जे सतत निगेटिव्ह विचार करत असतात त्यांचा तर औरा नेहमी निगेटिव्ह आणि जे चांगल्या लोकांसाठी डेंजर असतो. पण काय असतं ना, आपण आता चांगल्या गोष्टी खूप कमी अट्रॅक्ट केले जातात. जे वाईट गोष्टी आहेत ते पटकन अट्रॅक्ट होत असतात. बरोबर? म्हणून तसंच औरा काय आहे, ज्यांचा निगेटिव्ह औरा पॉझिटिव्ह औरामध्ये पटकन एंटर करतो. आणि जे लोक ध्यान साधना करत असतात त्यांना थोडं, किंवा जे क्रिस्टल धारण करतात, म्हणजे स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी क्रिस्टल वेअर करतात, जसं मी किंवा अदर आणखी भरपूर लोक आहेत की ते क्रिस्टल ते ब्रेसलेट किंवा माळ घालत असतात. तर हे का बरं? जी निगेटिव्हिटी आहे, जेही व्यक्ती क्रिस्टल धारण करतात त्या लोकांच्या एकदम त्यांना एंटर करत नाही. क्रिस्टल काय करतो तर प्रत्येकाची निगेटिव्हिटी जीही असली, जसं माझ्यापर्यंत मी क्रिस्टल धारण केली तर माझ्यापर्यंत ती निगेटिव्हिटी पटकन येणार नाही. ती निगेटिव्हिटी ही क्रिस्टल धारण करून इथेच ती निगेटिव्हिटी रिमूव्ह करून देत असतात. ओके. तर त्याचप्रमाणे औराचं सुद्धा असतं. ज्यांचं निगेटिव्ह औरा आणि पॉझिटिव्ह औरा. निगेटिव्ह औरा पटकन त्यांच्या बॉडीमध्ये एंटर करत असतो आणि त्यामुळे आपल्याला डोकंदुखी किंवा अस्वस्थपणा वाटू शकतं. मग आता असं वाटलं मग आपल्याला काय करायचं आहे? असं वाटलं तर आपल्याला सरळ, जसं मग तुम्ही घरी आलात तर आपल्याला आपला औरा क्लीन करायचा आहे. आपल्याला आपला औरा क्लीन करायचा आहे. औरा क्लीन कसं करायचं? तर दोन्ही हात रब करायचे, रेकीला प्रार्थना करायची आणि आपल्या क्राऊन चक्रा म्हणजे इथे बंद नाही करायचे, याला इथे ठेवायचं आणि हात असे आपले कपशेप मध्ये असे आणि म्हणायचं आहे की जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आभा मंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. आणि हळूवार आपल्याला हात असे हळूहळू हळूहळू खाली घेत अफर्मेशन देत बोलायचे आहे. जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आभामंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे, हातांमध्ये आलेली आहे, हातांमध्ये आलेली आणि ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. आपल्याला 3दा फुंकर मारायची आहे आणि ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे.
याला औरा क्लिन्झिंग प्रोसेस असं म्हणत असतात. ओके. हात आपल्याला क्राऊन चक्राच्या बाजूला ठेवायचे आहे आणि म्हणायचे जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आभा मंडळात असेल ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आभा मंडळात असेल ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. हातांमध्ये आलेली आहे. कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आभा मंडळात असेल ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. हातांमध्ये आलेली आहे आणि ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. त्यानंतर काय करायचं, नाभीपासून कट 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 म्हणजे कॉर्ड कट करायचे आहे. नाभीपासून म्हणजे त्यांची एनर्जी तुमच्या एनर्जीला कनेक्ट झालेली होती म्हणून तुम्हाला हे प्रॉब्लेम आले. त्यानंतर काय काय नाभीपासून पहिला कट 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 डिलीट 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 याला कॉर्ड कट असं म्हणतात. ओके. कारण आपल्या जन्माची सुरुवात ही नाभीपासून होत असते. बरोबर. मग आपल्याला आपण औरा क्लीन केल्यानंतर कट 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 डिलीट 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 असं करायचं आहे. ठीक आहे. आता तुमच्या घरी एखादी व्यक्ती आहे का ज्यांचं मी तुम्हाला औरा बघायला शिकवते म्हणजे दुसऱ्यांचा औरा आपण कसं बघायचं. सरला मॅम तुमच्याकडे आहे एखादी व्यक्ती, सीमा मॅम, टॅपिंग, कुणाकडे एखादी व्यक्ती असेल तर आपण त्यांचा औरा बघायला शिकूया. मी तुम्हाला त्यांचा औरा बघायला शिकवते. सरला मॅम आहे तुमच्याकडे? ओके. त्यांना तुम्ही शक्तिपात घेतले आहे का? पण फर्स्ट लेवलचा शक्तिपात झालेला आहे तुमचा? ओके. हा मग चालेल. ज्यांचा शक्तिपात झालेला आहे त्यांना जमेल. अनम्यूट करा मॅम. तुमच्याकडे एक व्यक्ती आहे जी आपण प्रॅक्टिकल करू. हो. ओके. बोलवा ना त्यांना मग. इथे जायचं. Yes. तुमच्या आणि त्यांच्या मधामध्ये 5 फूट अंतर ठेवा आणि मोबाईलला आडवं करा, सेट करा. असं 5 फुट हम्म. असं कर. एक 5 ते 6 फूट तुमच्या दोघांमध्ये अंतर असू द्या. लांब लांब जा. लांब. तुम्ही दिसले पाहिजे आम्हाला. मोबाईल थोडा लांब ठेवला तरी चालेल. सेट करून घ्या कॅमेरा. हा आणि आता जिथे तुम्ही सरला ना जिथे आहे तिथेच राहा. जिथे तुम्ही आता आहात तिकडेच राहा. लांब 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 तिकडेच. मागं जा मागं. थांबले काय? तरी नेटवर्क इश्यू आहे वाटते यांचं. दुसरं आणखी कोणाकडे आहे का? सीमा मॅम तुमच्याकडे आहे एखादी व्यक्ती म्हणजे तुम्हाला त्यांच्या ओके. हा सरला मॅम तुम्ही पण जा मॅम. सरला मॅमचं तिकडे जा. मागं जा. येस. उभे राहा. 5-6 फूट अंतर. दोघेही मागे जा. दोघेही मागे जा. मागं आणखी मागं आणखी दिसत आहे तुम्ही असे एकामेकासमोर उभे राहा. एकामेकासमोर उभे राहा. हा. दोघेही आणखी थोडे आणखी मागे जा. आणखी मागं 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 आम्हाला दिसत आहे तुम्ही. सगळ्यांना मॅम दिसत आहेत का दोन्ही? ओके. हा सरला मॅम तुम्ही आता हात रब करा. मॅम तुम्हाला या मॅमला जे राईट जॅकेट वाले त्यांना तसंच उभं राहायचं. आणखी मागे जा मॅम तुम्ही. राईट आणखी मागे रेड वाला ज्यांनी घातले ते आणखी मागे जा म्हटलं. भिंतीकडे जा. माझा आवाज येतोय का बरोबर? येस बरोबर. हा. रेड जॅकेट जे तुम्ही घातले तुमचं नाव काय आहे? माझं पण नाव पूजाच आहे. हा तुम्हाला तिथेच उभं राहायचंय. हात असे करायचे तुम्हाला. असे 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 फक्त असे हे असेच नका ठेवू. असे ठेवा. येस. हा. आणि सरला मॅम तुम्हाला आधी रेकीला प्रार्थना करायची. तुम्ही पण करू शकता मॅम. पूजा मॅम तुम्ही पण करू शकता. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माझ्या माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत रेकी अमृत रेकी अमृत. आणि हात रब करून सरला मॅम तुम्हाला हळूवार चालत जायचंय त्या मॅमकडे. हळूवार खूप फास्ट नका जाऊ. हात असे करतच तुम्हाला हळूवार हळूहळू हात हळू. मागे जा तुम्ही. मागे जा. परत मागे जा. सरला मॅम मागे जा मागं. आणखी मागे जा. आणखी मागे जा. ओके गुड. हात रब करा. हात रब करून घ्या. ओके. आता हात असे करा. हात असे करा माझ्या. आता बोट अशी नाही अशी अशी ठेवा. अशी जशी बघा माझी आहे.
अशी. आता हळूवार त्यांच्याकडे चालत जा, हळूवार एक 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 पाऊल अशी. हळूवार चालत जायचं होतं. हळूवार. चिटकवायचं नाही, तुम्ही मागे जा. हळूहळू चालायचे, आपल्याला चालायचे आहे. हळूहळू एक 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 पाऊल, हळू हळू हळू. जसं हळू 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 असं 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 हळूहळू. खूप फास्ट नाही, हळूहळू आपले हात त्यांच्या, जेव्हा तुमचे हात त्यांच्यापर्यंत पोहोचतील, खूप हळूहळू चालत जा असे असे. तुम्हाला काही अंतरावर असल्यावरच तुम्हाला त्यांच्या ओरा कनेक्ट कसं होतो ते जाणवेल. हळूहळू चालत जा. त्यांचा हात आणि तुमच्या हातांमध्ये एक मॅग्नेटिक फील्ड आणि ते तुम्हाला जाणवेल. हळूहळू चालत जा. जाणवलं का काही तुम्हाला? जाणवतंय ना? हो. पूजा मॅम, तुम्हाला जाणवतंय का? हो. हे बघा, किती लांब आहात तुम्ही तरी तुम्हाला एकामेकाचा औरा जाणवतो आहे. आता पूजा मॅमला कुठे काही त्रास आहे का? तुम्ही औरा स्कॅन करायला शिकणार आहात आता. ओके. म्हणजे अशा प्रकारचे आपल्याला औरा एकामेकाचा कनेक्ट होत असतो. आणि जर त्यांचा औरा जर पॉझिटिव्ह असेल आणि तुमचे पॉझिटिव्ह, तर चांगला स्वर आहे. पण समोरच्या व्यक्तीचा जर औरा निगेटिव्ह असेल तर आपल्याला हानी होत असते. ओके. आता आपण म्हणून नेहमी म्हणत असतो की चांगल्या म्हणजे संगत आपली ही चांगली असायला पाहिजे. सगळ्यांनीच ऐकलेलं आहे की चांगली संगत का बरं असायला पाहिजे? तर चांगल्या संगतीचा असर आपल्यावर चांगलाच होत असतो. जर 4 लोक चांगली राहतील आणि एक व्यक्ती, 4 व्यक्ती चांगली आहे आणि 5वा जो व्यक्ती, तर तो वाईट आहे, पण तो सुद्धा 4 व्यक्तीच्या संगतीमध्ये राहू राहू तो छानच होणार आहे. आणि जर 4ही व्यक्ती जर छान नाही आहे, 5वा व्यक्ती त्यांच्यामध्ये गेला, तर तो 4 व्यक्तीसारखाच बनणार आहे. म्हणून नेहमी आपल्याला संगत ही चांगल्याच व्यक्तीची असायला पाहिजे. आणि जर तुम्ही म्हणाल की आता एवढ्या अशा काळामध्ये प्रत्येक व्यक्ती चांगला राहतो का? नाही. म्हणून 4 पुस्तक तुम्ही चांगल्या वापरा. का बरं? तर ज्या पुस्तक आपण चांगला नॉलेज घेऊ, आपण तसंच बनत जात असतो. राईट? आता आपण पूजा मॅमचं औरा स्कॅन करायला शिकू. पूजा मॅम, खाली नॉर्मल हात ठेवून द्या, खाली हात ठेवा. खाली हात ठेवा अशी. हा. आता तुम्हाला काय करायचे आहे मॅम, परत रेकीच्या आपण पूजा मॅमचा औरा स्कॅन करायला शिकणार आहोत. सरला मॅम, तुम्ही परत एकदा रेकीला कॉल करा. म्हणजे मी स्वतःची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ओके. आता हात रब करा आणि हळूवार पूजा मॅमच्या, म्हणजे असं जसं मी, तर असं हळूवार हात खाली घ्यायचा. हळू हळू हळू, काहीच म्हणायचं नाही आपल्याला. तुम्हाला हात रब करा आणि त्याच्या डोक्यातून हळूवार, जशी तुम्ही आता हळू चालत गेली की नाही, त्याच प्रकारे औरा स्कॅन करतोय. म्हणजे आपण हळूवार अशी त्यांच्या बॉडीच्या समोरून, त्यांना टच नाही करायचे तुम्हाला. अगदी हळूवार डोक्यापासून तर पायापर्यंत हळूवार न्यायचे आहे. आणि जिथे कुठे पूजा मॅमला पेन असेल, म्हणजे त्यांना त्रास असेल, तिथे तुम्हाला तुमचे हात खूप जड होतील. म्हणजे पूजा मॅम, तुम्ही सांगू नका की तुम्हाला काहीतरी त्रास आहे म्हणून. सांगू नका, कारण जर सांगितलं त्यांना माहिती होऊन जाईल. म्हणजे औरा स्कॅन आपण करतो आहे ना, म्हणजे समोरच्या व्यक्तीला माहितीच नको आहे की तुम्हाला कुठे त्रास आहे. आपण बघूया की खरंच तुम्हाला त्यांना जाणवतं का तुम्हाला कुठे त्रास आहे ते. ओके, गुड. तर आपल्याला हात रब करून हळूवार पूजा मॅमच्या असं डोक्यावरून तर खाली पायापर्यंत हळू 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 असे हात तुम्हाला न्यायचे आहे. हळूवार करा. हळूवार, स्लोली स्लोली स्लोली, फास्ट नको, कारण मग त्या तुम्हाला जाणवणार नाही म्हणून.
जिथे तुमचे हात जास्त जड होणार तिथे त्यांना पेन असतो. हे जिथे उपस्थित जेवढेही आहे तुम्ही सुद्धा तुमच्या घरच्यांचं ऑरा बघून ऑरा स्कॅन करायला करू शकता. ओके. तुम्हाला कुठे हेवीनेस वाटलं का सरला मॅम? कुठे हेवी वाटलं का? पायात वाटलं. त्यांना विचारा पायामध्ये त्रास आहे का त्यांना? पाय दुखतात आहे माझे. हा येस. पाय हा म्हणूनच त्यांना तिथे हेवीनेस. मी आधीच तुम्हाला काय म्हटलं की तुम्ही सांगू नका की तुम्हाला कुठे पेन आहे. म्हणजे मी सांगत आहे ते खरंच आहे का तुम्हाला बिलीव्ह व्हायला पाहिजे. राईट. मग आता विचार करा की तुम्ही बिना म्हणजे फक्त हस्तस्पर्शाने तुम्ही त्यांचा औरा पण बघितलं आणि स्कॅन सुद्धा केलं. ओके. आहे मग हे मॅजिक ही एक ऊर्जा आहे. ओके. आणि जर सरला मॅम तुमचा शक्तिपात झालेला आहे तर जर तुमचे पाय दुखत आहेत, आता पूजा मॅमचा शक्तिपात झालेला आहे का फर्स्ट लेवलचा? नाही. ओके. म्हणजे तुमचे कसं आता जेव्हा फर्स्ट लेवल आपण करतो तर फक्त आपण स्वतः उपचार करू शकतो म्हणजे स्वतःला, दुसऱ्यांना उपचार देऊ शकत नाही. येस. जर त्यांचे पाय दुखत आहे तर तुम्ही त्यांचे पाय दुखणं सुद्धा थांबवू शकत होते. म्हणजे जेव्हा सेकंड थर्ड लेवल कराल तेव्हा ही प्रक्रिया तुम्ही करू शकता. अदरवाईज फर्स्ट लेवलला ही स्वयंशुद्धीकरणाची प्रक्रिया असते. आणि जर तुमचे पाय दुखत आहेत सरला मॅम तर फक्त तुम्हाला काय करायचे आहे, पाय, कंबर, डोकं काहीही दुखो किंवा घसा, म्हणजे इथे उपस्थित सगळ्यांना सांगते मी, फक्त त्यांना सांगत नाहीये, सगळ्यांनी लक्ष द्या. ओके. जेव्हा तुमचं काही दुखत असेल तर तिथे फक्त रेकीला कॉल करायचा आधी, म्हणजे रेकीची प्रार्थना, त्याला आपण कॉल पण म्हणतो आणि प्रार्थना पण म्हणत असतो. तर नमस्कार करून रेकीला कॉल करायचे आहे. आणि जिथे आपल्याला दुखत आहे, जसं आता हे घसा समजा, जसं मी कंटिन्यू माझी क्लासेस राहतात तर मला सगळ्यात जास्त थ्रोटचं हे राहतं ना, म्हणजे बोलू 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 बोलू. तर मी काय इथे फक्त जसं आपण गवत उफडतो असं गवत कसे उफडतो, गवत असं त्याला असं 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 उफडून ब्रह्मांडात जाऊन शुद्ध होऊन जा, म्हणजे ब्रह्मांडात जाऊन शुद्ध होत आहे असं अफर्मेशन द्यायचे आहे. आता तुम्हाला पाय जरी दुखत असेल तर पायावर असं 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 करून ब्रह्मांडात जाऊन शुद्ध होत आहे. ब्रह्मांडात असं 5 मिनिटं करून बघा आणि त्याचा रिझल्ट बघा. मग काहीही कुठेही काहीही दुखत असेल तर, पण तुम्ही हे स्वतःसाठी करू शकता. स्वतः येस, स्वतः उपचार देऊ शकता स्वतःला आता. ओके. आता आपल्याला समजलं का कसं करायचं आहे हे बघा. हे हात आपले 2 आहेत. तुम्ही काय करणार, रेकीला कॉल करणार आहे आधी. तुम्हाला जिथे कुठे पेन आहे ते रिमूव्ह करण्यासाठी आधी रेकीला कॉल करायचं असतं. रेकीला कॉल केल्यानंतर जिथे आपल्याला त्रास होत आहे, जसं माझा घसा, आता समजा असं, तर मी असं 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 म्हणजे काहीतरी निगेटिव्हिटी सगळी रिमूव्ह करण्यासाठी असं करणार आहे. ब्रह्मांडातून शुद्ध होत आहे. सगळी निगेटिव्हिटी ब्रह्मांडात जाऊन शुद्ध होते. म्हणजे आपल्याला असं 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 5 मिनिटं करून बघा आणि मॅजिक बघा. ज्यांचा शक्तिपात झालेला आहे त्यांनाच हा शक्य आहे, अदरवाईज करू शकत नाही आणि याचं बेनिफिट सुद्धा होणार नाही, हे लक्षात ठेवा. ओके. ज्यांच्या शक्तिपात झालेला आहे त्याच लोकांना होत असतं हे. कारण की शक्तिपात म्हणजे काय असतं तर ब्रह्मांडाशी तुमचं कनेक्शन. बरोबर समजलं. रिमूव्ह कसं करायचं आहे. आपल्या औरामध्ये जर निगेटिव्हिटी तुम्हाला जाणवली तर जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता जर माझा आभा मंडळ म्हणजेच औरा असेल तर ब्रह्मांडातून शुद्ध होऊन होत आहे असं आपल्याला अफर्मेशन द्यायचे आहे. आणि जर नसेल समजलं तर हा व्हिडिओ परत एकदा तुम्ही बघा. ओके. आजचं काय झालं आपलं, औरा बघणं, औरा स्कॅन करणं आणि औरामधली निगेटिव्हिटी रिमूव्ह करणं. आता आपण बघणार आहोत एनर्जी बॉल. एनर्जी बॉल कसं, एक मिनिट रिमूव्ह करू. आपल्याला काय करायचं आता, फुटबॉल कुणी कुणी ऐकलेलं आहे फुटबॉल नाव? फुटबॉल नाव ऐकलेलं आहे का? काय करता फुटबॉल? टॅपिंग. तुमचं नाव काहीतरी एस वरच होतं वाटते ना त्या दिवशी शक्तिपाताला? येस, काय होतं तेव्हा? निलिमा. निलिमा. ओके. सो आपण फुटबॉलने काय करतो मॅम?
खेळतो गेम हाताने खेळतो की पायाने खेळतो फुटबॉल? पायाने पायाने त्याच प्रकारे आपल्याला आपल्या घरची निगेटिव्हिटी फुटबॉल एक्सरसाइजने आपल्याला रिमूव्ह करायची आहे. ओके, आपल्याला काय करायचे आहे, आपण आज फुटबॉल एक्सरसाइज आणि 3 एनर्जी बॉल असे 4 बॉल्स आपण आज शिकणार आहोत. पहिला फुटबॉल एक्सरसाइज म्हणजे कुठल्याही कारणाने जर आपल्या वाहनांमध्ये निगेटिव्हिटी येत असेल, कुठल्याही कारणाने आपल्या घरामध्ये जर निगेटिव्हिटी येत असेल, आपल्यामध्ये निगेटिव्हिटी येत असेल, तर ती आपण या फुटबॉल एक्सरसाइजनी रिमूव्ह करणार आहोत. ओके, मग आता ती कशी करायची आहे? आपल्याला रेकीला कॉल करायचे आहे, म्हणजे रेकीची प्रार्थना करायची आहे आणि एक एनर्जीचा बॉल बनवायचा आहे. करा. प्रॅक्टिकल केलं की मजा येतं, पण इथे आपले काय हेच असतात कुणाकुणाचे. चला करा, हात रब करा. रेकीला कॉल केल्यानंतर हात रब करून एक एनर्जी बॉल बनवायचा आहे. असं बघा, पटकन बनतो. जवळ दूर करा. बनवा, एनर्जी बॉल बनतो पटकन. एनर्जी बॉल बनले की सांगा मला. या एनर्जी बॉल मध्ये अफर्मेशन काय द्यायची मी सांगते. मॅम, माझं पब्लिक ऑफिस असल्यामुळे मला काय होतं, म्हणजे व्हिडिओ ऑन साठी होतं का? चालेल, ज्यांचं जे ऑफिसमध्ये त्यांनी नाही ठेवलं ऑन तरी चालेल. इट्स ओके. असल्यामुळे मला शक्य होत नाही, पण मी घरी प्रॅक्टिस करेन. ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. बनलं एनर्जी बॉल? एनर्जी बॉल बनलं का? बनवा. माझं पटकन बनतो. प्रॅक्टिस राहते तेवढी. जवळ दूर करा, बघा बनतो. आता जर एनर्जी बॉल बनलं असेल तर तिथे आपल्याला अफर्मेशन द्यायची आहे. जसं मी माझं नाव घेते, मी पूजा पहाडे, तसं त्याच प्रकारे तुम्हाला तुमचं नाव घ्यायचं आहे. मी पूजा पहाडे, माझं घर, घरातील प्रत्येक वस्तू, माझे प्रत्येक वाहन, यात आलेली सगळी निगेटिव्हिटी या एनर्जी बॉलनी शोषून घेतलेली आहे. मी पूजा पहाडे, माझं घर, घरातील प्रत्येक वस्तू, माझे वाहनामध्ये आलेली प्रत्येक निगेटिव्हिटी या फुटबॉलनी शोषून घेतलेली आहे. स्वतःचं नाव घ्या आणि अफर्मेशन द्या. मी पूजा पहाडे, माझ्यातली आलेली सगळी निगेटिव्हिटी, माझं घर, माझ्या घरातील प्रत्येक वस्तूमधली निगेटिव्हिटी, माझ्या वाहनांमधली निगेटिव्हिटी या बॉलनी शोषून घेतलेली आहे. मी पूजा पहाडे, माझं घर, माझ्या घरातली आलेली सगळी निगेटिव्हिटी, माझ्या वाहनातली निगेटिव्हिटी, माझ्यामधली निगेटिव्हिटी या बॉलनी शोषून घेतलेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. आता बघा, तुमचे हात जड झाले का? जड झाले ना? यस. हे ईश्वर ऐसा ही हो असं म्हणून हा बॉल ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेला आहे. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेला आहे. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेलं आहे असं 3दा म्हणायचं, 3दा करायचं आहे. म्हणजे आपल्या घरातली प्रत्येक निगेटिव्हिटी, कुठल्याही कारणाने निगेटिव्हिटी येऊ शकते, तर ती वाहनांमध्ये काही नकारात्मक ऊर्जा राहतात,
आपल्यामध्ये येऊन जातात, तर या प्रत्येकाला आपण रिमूव्ह करणार आहोत. ओके. आता याला म्हणतात की फुटबॉल एक्सरसाइज, म्हणजे आपण आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा सगळी ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करतो आहे. आपण आता एनर्जी बॉल शिकणार आहोत. एनर्जी बॉल म्हणजे आणखी एकदा हात रब करा, रेकीला कॉल करा आणि एक एनर्जी बॉल क्रिएट करा. करा पट्ट. निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी आपण हा बॉल बनवला होता. आता आपण पॉझिटिव्हिटीसाठी बॉल क्रिएट करणार आहोत. प्रत्येक कार्यासाठी आपल्याला रेकीला कॉल करायचं असतं. ठीक आहे. बनला का एनर्जी बॉल? बनवा. हा एनर्जी बॉल बनला असेल तर आपल्याला अफर्मेशन द्यायचे आहे. हा एनर्जी बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. हा एनर्जी बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. बनलं नाही का? व्हायचं आता. बनलं का मॅम एनर्जीचा बॉल? हा. अफर्मेशन द्यायची आहे. हा एनर्जी बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. दिव्य रेखी शक्तीच्या कृपेने, ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने मला माझ्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हा एनर्जीचा बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. दिव्य रेखी शक्तीच्या कृपेने, ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने मला माझ्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हा एनर्जीचा बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. दिव्य रेखी शक्तीच्या कृपेने आणि ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने मला माझ्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो म्हणून हा एनर्जी बॉल आपल्याला इथे ठेवायचा आहे क्राउन चक्रावर. ओके. आणि डोळे बंद करा. डोळे बंद करा आणि कल्पना करा तुमच्या हातातून रेखी ऊर्जा प्रवाहित होत आहे आणि जिथे कुठे पेन असेल हा एनर्जी बॉल तिथे हील करत आहे. हील करत आहे आणि तुमच्या शरीरातले प्रत्येक दुःखांना रिमूव्ह करत आहे, रिमूव्ह करत आहे, रिमूव्ह करत आहे. कल्पना करा हा एनर्जी बॉल तुमच्या शरीरामध्ये पोहोचत आहे आणि प्रत्येक सेल्स आणि प्रत्येक ऑर्गनला हील करत आहे. आणि जिथे कुठे पेन असेल तुम्हाला, जिथे कुठे तुमचं दुखणं असेल तिथे हा एनर्जीचा बॉल पोहोचून तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. कल्पना करा जिथे कुठे तुम्हाला आता पेन आहे त्या जागेवर लक्ष केंद्रित करा आणि हा एनर्जीचा बॉल तुमच्या त्या जागेला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. संपूर्ण 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 स्वास्थ्य प्रदान करत आहे. हा एनर्जीचा बॉल तुम्हाला संपूर्ण संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे.
दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने तुमचं दिव्य उपचार होत आहे. तुमचं दिव्य उपचार होत आहे आणि तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. कल्पना करा, 2 मिनिटं असेच हात ठेवा. कल्पना करा तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान होत आहे. कल्पना करा तुम्हाला संपूर्ण संपूर्ण स्वास्थ्य प्रदान होत आहे. संपूर्ण संपूर्ण स्वास्थ्य प्रदान होत आहे. 1 मिनिट हात असेच डोक्यावर असू द्या. संपूर्ण संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त होत आहे. संपूर्ण 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 स्वास्थ्य प्राप्त होत आहे. संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त होत आहे. संपूर्ण संपूर्ण संपूर्ण. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि आता डोळे उघडा आणि कसं वाटलं? काय वाटलं? हीच जाणवते, ऊर्जा जाणवते हातात पण. आणि हा जाणव बॉडी जिथं पेन होतं ना बरोबर असं मी असं वाटतंय की ते खाली खाली उतरत असं जात. नीट येस लक्ष दिलं ना, कॉन्सन्ट्रेट केलं तर कॉन्सन्ट्रेट नक्की होत. हा येस होतं ते. नक्कीच. डेली तुम्हाला हे करायचं आहे. जिथे कुठे पेन असेल तुम्हाला आराम होतं तिथे. आता पाम मध्ये पण हीच जाणवते. पामचक्रामध्ये हिट येस. म्हणजे आता त्या पाम. दिवशी येस त्या दिवशी आपलं संस्कार झालं आणि मग आता आपलं हे प्रॅक्टिकल केलं ना आजचं. हा येस. मग आणि आता तुम्हाला जिथेही कुठे दुखत असेल तर तुम्ही स्वतःचे उपचार तुम्ही करू शकता. ओके. सीमा मॅम तुम्हाला जाणवलं? जाणवलं? ओके. सरला मॅम जाणवलं का तुम्हाला? हो जाणवलं. ओके ओके गुड. एनर्जी बॉल. दुसरा एनर्जी बॉल आपण आपल्या फॅमिलीसाठी पाठवणार आहोत. हा एनर्जी बॉल आपला स्वतःसाठी होता. आता दुसरा एनर्जी बॉल तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी पाठवू शकता. परत एकदा एनर्जी बॉल क्रिएट करा. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. म्हणजे आपण जर तुम्हाला हे म्हणायचं नसेल की मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, मी माझ्या माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे, एवढं नाही म्हणायचं असेल तर जरी तुम्ही एवढं म्हटलं की थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, तरी सुद्धा कावर करत असतं. ओके. चॉईस तुमची आहे की तुम्हाला पूर्ण प्रेयर करायची आहे किंवा थँक्स टू मी आणि थँक्स टू रेकी म्हणायची आहे. ओके. तर आणि रेकीला कॉल केल्यानंतर एक एनर्जी बॉल क्रिएट करा आणि आपण हा एनर्जी बॉल आपल्या घरातील मेंबर्स म्हणजे सगळ्या सदस्यांना आपण हा एनर्जी बॉल पाठवणार आहोत. स्वाती शेट्टे मॅम, स्विच ऑन युअर व्हिडिओ. प्रॅक्टिकल करा. एनर्जी बॉल बनल्यानंतर आपल्याला अफर्मेशन द्यायची आहे. हा एनर्जी बॉल मी माझ्या घरातील प्रत्येक सदस्य आणि माझ्या वाहनांना प्रदान करत आहे. आधी छान एनर्जी बॉल क्रिएट करा पटकन. आणि हा एनर्जी बॉल मी माझ्या घरातील प्रत्येक सदस्य आणि माझ्या वाहनांना प्रदान करत आहे.
दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला आणि माझ्या वाहनांना सुरक्षा कवच प्राप्त होत आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने माझ्या घरातील प्रत्येक सदस्याला आणि माझ्या वाहनाला सुरक्षा कवच प्राप्त होत आहे किंवा प्राप्त झालेला आहे असं पण म्हणू शकता तुम्ही. झालेला आहे म्हणा. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने माझ्या घरातील प्रत्येक सदस्यांना आणि माझ्या वाहनांना सुरक्षा कवच प्राप्त झालेला आहे. माझ्या घरातील प्रत्येक सदस्याला परमसुख, समाधान, आरोग्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. माझ्या घरातील प्रत्येक सदस्याला परमसुख, समाधान, आरोग्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. माझ्या घरातील प्रत्येक सदस्याला परमसुख, समाधान, आरोग्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. आणि हा एनर्जी बॉल आपल्याला असं स्प्रेड करायचे आहे. असं स्प्रेड करून टाकायचे आपल्या घरात. आणि असं स्प्रेड 3दा असं स्प्रेड करून टाकायचे आहे. आणि थँक्यू 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 असं म्हणायचं आहे. ओके. आता आपण हे दुसऱ्यांच्या एनर्जीशी कनेक्ट झालेलो होतो. बरोबर, म्हणजे तुम्ही तुमच्या घरच्यांना पाठवत आहे, म्हणजे त्यांच्या एनर्जीशी आपल्याला कनेक्ट व्हावं लागतं. मग ही प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला नाभीपासून कट कट कट, डिलीट 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 असं करायचं आहे. म्हणजे आपले दोन्ही हात असे ठेवायचे, कट कट कट, नाभीच्या पुढे डिलीट डिलीट डिलीट, नाभीच्या पुढे ठेवायचे आहे. म्हणजे कॉर्ड कट. म्हणजे आता तुमचं त्यांच्याशी जे कनेक्शन झालं होतं ते डिस्कनेक्ट झालेलं आहे. ओके. जे कनेक्शन तुमचं झालं त्यांच्याशी ते आता तुमचं डिस्कनेक्ट झालेलं आहे. हे करणं का बरं गरजेचे आहे? कारण कधी कधी आपण त्या लोकांच्या चांगल्यासाठी करत असतो, पण त्यांची निगेटिव्हिटी ही जर क्रिस्टल धारण नाही केलं तर पटकन निगेटिव्हिटी आपल्यामध्ये एंटर करत असतं. मग ही निगेटिव्हिटी नको यायला म्हणून आपल्याला कॉर्ड कट करणं गरजेचे आहे. ओके. फक्त हे प्रॅक्टिकल झालं की कट कट कट, डिलीट 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 एवढं आपल्याला बोलायचं आहे, बाकी काहीही करायचं नाही. ओके. आता तिसरा एनर्जी बॉल आपण बनवणार आहोत. आपण जगतो आहे, आता आपण जे जीवन जगत आहे ते फक्त स्वतःच्या बळावर जगतो आहे का? तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही स्वतःच्या बळावर जगत आहे? कोणाला असं वाटतं की तुम्ही स्वतःच्या बळावर जगत आहे? वाटतं का? नाही. कारण आपल्यासाठी कित्येक लोक इथे कार्य करत आहेत. आपल्या सुरक्षेसाठी आपल्याला जीवन, आपण जे अन्न खातो त्यासाठी शेतकरी कुठेतरी राबत आहे, शेतात राबत आहे तो दिवसभर. आणि तो जेव्हा जो पीक पिकवतो आहे म्हणून तो अन्न आपल्यापर्यंत पोहोचतो आहे. बरोबर आहे. ही वीज जी इलेक्ट्रिसिटी आहे यासाठी काही लोक काम करत आहे आणि तेव्हा कुठे जाऊन आपल्याला ही वीज मिळत आहे. त्याच प्रकारे आपल्या सुरक्षिततेसाठी बॉर्डरवर कितीतरी सैनिक कार्य करत आहेत. बरोबर. मग आपण आपलं स्वतःचं जीवन एकटं जगतो आहे का? आपल्या जीवनासाठी लागणारे किती लोकांना कार्य करावं लागत आहे तेव्हा आपण हे छान जीवन जगतो आहे. अन्न नसतं तुम्ही खाल्लं असतं का? नाही. मग त्यांनी पिकवलंच नसतं, तुम्हाला खायलाच नसतं मिळालं. ही वीज नसती तुम्हाला वापरता आली नसती. मी हा लॅपटॉपवर तुम्ही मला बघू शकले नसते, तुम्ही फोन वापरू शकले, काहीही करू शकले नसते. बरोबर. मग त्यांना आपण धन्यवाद द्यायसाठी आपण हा एनर्जी बॉल त्यांना देणार आहोत. ओके. कळलं? हा एनर्जी बॉल त्या लोकांसाठी आहे जे लोक आपल्यासाठी दिवस रात्र मेहनत करत आहेत. ठीक आहे. तर रेकीची प्रार्थना करा, एक एनर्जी बॉल परत क्रिएट करा आणि त्यात अफर्मेशन काय बोलायची आहे मी ते सांगते. तर थँक्स. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माझ्या माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत.
आणि एक एनर्जी बॉल बनवून घ्यायचा आहे. आपल्याला अफर्मेशन द्यायची आहे. बनलं एनर्जी बॉल. अफर्मेशन द्यायची आहे. हा एनर्जी बॉल, हा एनर्जी बॉल मी या ब्रह्मांडातील प्रत्येक व्यक्ती सुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न जीवन जगत आहे. या ब्रह्मांडातील प्रत्येक व्यक्ती सुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न जीवन जगत आहे. या जगात सर्वत्र सुखाची उधळण होत आहे. या जगात सर्वत्र सुखाची उधळण होत आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सुख, समाधान, ऐश्वर्याची प्राप्ती होत आहे. सुख, समाधान, ऐश्वर्याची प्राप्ती होत आहे. या ब्रह्मांडामध्ये प्रत्येक व्यक्ती जो कष्ट करत आहे, प्रामाणिकपणे आपलं जीवन जगत आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला मी हा एनर्जी बॉल प्रदान करत आहे. अशा प्रत्येक व्यक्तीला मी हा एनर्जी बॉल प्रदान करत आहे. अशा प्रत्येक व्यक्तीला मी हा एनर्जी बॉल प्रदान करत आहे. या ब्रह्मांडातील प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. आणि या जगातला प्रत्येक व्यक्ती सुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न जीवन जगत आहे. आणि या जगात सर्वत्र सुखाची उधळण होत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. म्हणून हा एनर्जी बॉल आपल्याला लॉंग असं मोठं स्प्रेड करायचे आहे. म्हणजे आपल्याला आपल्याला सगळीकडे पाठवायचे आहे. आता मोठं 3दा असं मोठं हात करून स्प्रेड करून टाकायचे आहे. ओके, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि आता नाभीपासून कट कट कट, डिलीट 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 आपल्याला करायचं आहे. ओके, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. आपण त्यांना धन्यवाद असं म्हणू शकत नाही, म्हणून या एनर्जी बॉलच्या माध्यमातून तुम्ही त्यांना धन्यवाद म्हणू शकता आणि त्यांच्यासाठी हे करू शकता. ओके, कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील विचारू शकता. काही प्रश्न आहेत का कुणाला? याबद्दल काही कुणाला प्रश्न आहेत का? सगळं समजलं? ओके, गुड. आपला आजपासून हा क्लास संपलेला आहे, म्हणजे आपला हा शेवटचा दिवस होता. ठीक आहे. आता म्हणजे फर्स्ट लेवल तुमचं कम्प्लीट झालेलं आहे. आणि सेकंड लेवल हा आपला मंगळवार पासून सुरू होणार आहे. सेकंड आणि थर्ड लेवल म्हणजे
जेव्हा तुम्ही सेकंड लेवलच्या शक्तिपात होतो तुमचा, तेव्हा सेकंड आणि सेकंड लेवलमध्ये 40% तुमच्या ऊर्जा जी आहे ती वाढत असते आणि थर्ड लेवलच्या शक्तिपातानंतर ही 100% नी वाढत असते. तर या ऊर्जा काही सिम्बॉल्स म्हणजे फर्स्ट लेवलमध्ये सिम्बॉल्स नसतात. रेकीचा कुठलाही सिम्बॉल हा फर्स्ट लेवलमध्ये नसतो. सिम्बॉल्सचा वापर आपण हे सेकंड लेवलमध्ये आणि थर्ड लेवलमध्ये करत असतो. आणि त्या सिम्बॉल्सचा वापर करून तुम्ही दुसऱ्यांच्या जीवनामध्ये म्हणजे त्यांना तब्येत जरी बरी नसली, तर तुम्ही फक्त आणि फक्त हस्तस्पर्श रेकी सेंटर आहे का? हो आहे, नागपूरला आहे. मी नागपूरला राहते. ऋषभ येस, मी नागपूरला राहते, नागपूरला आहे. ओके. तुम्ही कुठून आहात सर? प्रिशा डिवाइन सांगली. ओके ओके. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर हे माझ्या सेंटरचे नाव आहे. नागपूरला राहते मी. ओके. येस. तर सेकंड आणि थर्ड लेवलमध्ये आपण काही म्हणजे प्रत्येकाच्या विश असतात. म्हणजे कुणाला बंगला बांधायचा आहे, कुणाला मोठी गाडी घ्यायची आहे, कुणाला छान मोठ्या नोकरीवर लागायचे आहे. तर अजून भरपूर प्रकारचे असे आपले विश असतात. ओके. त्यासाठी सेकंड लेवलला तुम्हाला शिकवलं जात असतं विश बॉक्स, डिस्टन्सनी हिलिंग कसं करायचं, म्हणजे दुसऱ्यांना तुम्ही उपचार कसं द्यायचं. सेकंड लेवलला आपण डिस्टन्स हिलिंग असं शिकवत असतो. वंडर लॅम्प म्हणजे वंडर लॅम्प कसं, एक मिनिट, याला मॅजिक लॅम्प किंवा वंडर लॅम्प असं दोन्ही म्हणत असतात. एक मिनिट. सेकंड लेवलला आपण वंडर लॅम्प सुद्धा शिकवतो. हे आहे वंडर लॅम्प. याला 2 नावं असतात, वंडर लॅम्प आणि मॅजिक लॅम्प. सेकंड लेवलच्या सिलेबसमध्ये वंडर लॅम्प असतो. सुरक्षेच्या कवच म्हणजे बघा, आता जर आपण ट्रेननी जातो, म्हणजे आता भरपूर घटना घडलेल्या आहे. फ्लाईटमध्ये सुद्धा आपण सुरक्षित नाही आहोत का? फ्लाईटच्या सुद्धा कितीतरी घटना घडलेल्या आहेत, सगळ्यांनी बघितलेलं आहे, सगळ्यांनी न्यूजमध्ये ऐकलेलं आहे आणि बघितलेलं आहे. तर यासाठी सुरक्षा कवच आपण इतरांना आणि स्वतःला सुरक्षा कवच शिकणार आहोत सेकंड लेवलमध्ये. आणि त्याच प्रकारे थर्ड लेवल म्हणजे ही मास्टर लेवल असते. तिथे तुम्हाला टेलिपॅथी हिलिंग म्हणजेच एखाद्या व्यक्तीला व्यसन असेल, म्हणजे कुठलाही व्यसन, दारू, सिगरेट किंवा मग आता तर मुलांना एक मोबाईलचं व्यसनच म्हणता येईल त्याला, की खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. आपण जरी म्हटलं मुलांना, अरे बाबा नको बघू, डोळे खराब होईल किंवा अजून भरपूर काही कारण सांगितले, तरी मुलं आजकालची ऐकतात का? नाही. आणि यंग मुलं तर काहीच ऐकत नाही. आणि जरी आपण त्यांना थोडं तरी म्हटलं, तर आपल्याला भीती वाटते, की हे काही कमी जास्त नको करायला. म्हणजे भीती वाटतं ना. त्यासाठी टेलिपॅथिक हिलिंग म्हणजे ही व्यसन मुक्तीसाठी एक हिलिंग अशी असते, ती तुम्हाला थर्ड लेवलला शिकवली जातं. आणि त्याच प्रकारे थर्ड लेवलचे काही सिम्बॉल्स असतात, ते खूप पॉवरफुल सिम्बॉल असतात. आणि जे आपण म्हणतो कर्मा, आपण 3 पिढ्यांचे कर्मा कॅरी करत असतो. ज्या प्रकारचे जीन्स आपण कॅरी करतो, म्हणजे आपण आपल्या आई-बाबांसारखे दिसतो, ते त्यांच्या आई-बाबांसारखे दिसत होते किंवा काहीतरी गुण त्यांचे गुण आपल्यामध्ये आलेले आहे. तर त्यांची आपण जीन्स कॅरी करतो. त्याच प्रकारे कर्मा सुद्धा कॅरी करत असतो. म्हणजे एखाद्या व्यक्ती खूप मेहनत करत आहे, पण त्याला यश मिळत नाही. मग त्याला वाटतं, की मी तर परिपूर्ण प्रयत्न करतोय प्रत्येक गोष्टीसाठी, तरी मला यश का नाही मिळत? याच्या मागचे काही कार्मिक ब्लॉकेजेस असतात. म्हणजे त्यांचे जरी कार्मिक ब्लॉकेजेस असले, तरी 3 पिढ्यांचे जेव्हा आपण कर्मा कॅरी करतो, तर ते ब्लॉकेजेस आपल्याला सुद्धा लागू होतात. तर तिथून आपल्याला मुक्ती कशी मिळायची? त्या कर्माच्या ब्लॉकेजेसवर आपण मुक्त कसं व्हायचं? हे थर्ड लेव्हलला तुम्हाला शिकवलं जातं. त्याच प्रकारे सायकिक अटॅक म्हणजे काय? तर काळ्या जादूंचा प्रकोप. म्हणजे एखाद्याच्या घरी खूप तब्येतीचं बिघाड होत असेल, म्हणजे एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल किंवा हा त्याला सायकिक अटॅक, आणि त्याच्या घरचे व्यक्ती, जर एकाची तब्येत बिघडली तो दुसऱ्याची सुरू आहे, तिसऱ्याची, असं कंटिन्यू, म्हणजे त्यांच्या घरावर सायकिक अटॅक झालेला आहे किंवा व्यक्तीवर सायकिक अटॅक झालेला आहे. ते आपण जाणून घ्यायचं कसं आणि त्यातून बाहेर कसं पडायचं, म्हणजे सायकिक अटॅक आणि सायकिक सर्जरी.
हे आपलं 3rd लेवलचं सिलेबस मध्ये असतो. आणि एखादी व्यक्ती जरी हरवला असला, समजा हरवला जरी असला तरी त्याला शोधायचं कसं, ते सुद्धा आपण, आणि भरपूर काही आपण हे 2nd आणि 3rd लेवल मध्ये शिकवत असतो. तर 2nd आणि 3rd लेवल आपलं सुरू होणार आहे मंगळवारला आणि त्याची फी आहे 5,000. तो 14 दिवसाचा कोर्स असतो. तर ज्यांना ही ऍडमिशन घ्यायची असेल तर आपल्या ग्रुपवर मेसेज येऊन जाणार आणि फक्त वन टाइम तुम्हाला पे करायचं आहे. म्हणजे एकदा तुम्हाला पेमेंट करायचं आहे. त्यानंतर जेवढ्याही नेक्स्ट बॅचेस स्टार्ट होतात तेव्हा तुम्ही कंटिन्यू करू शकता विदाऊट पे. म्हणजे आपलं लाईफ टाईम एक्सेस असतं. म्हणजे एकदा पे करायचं आणि कंटिन्यू मग तुम्ही ती बॅच रिपीट करू शकता. लाईफ टाईम एक्सेस, व्हिडिओचे रेकॉर्डिंग आणि 2nd आणि 3rd लेवलचं तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा मिळत असतं. ओके. एनी क्वेश्चन? कुणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. आणि तुम्हाला नोट्स पीडीएफ स्वरूपामध्ये मिळत असतात. म्हणजे रेकीचे नोट्स, सिम्बॉल्स सगळे हे पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला दिलं जातं. ओके. एनी क्वेश्चन? कुणाला काही क्वेश्चन आहेत का? ओके. ओके. आणि आपली आता ही फी 2nd म्हणजे नेक्स्ट मंथ म्हणजे जानेवारी महिन्यापासून वाढणार आहे. या फीची म्हणजे आता जी 5,000 मध्ये हा कोर्स आहे, हाच कोर्स पुढल्या महिन्यामध्ये 6,000चा होणार आहे. आणि यात तुम्हाला क्रिस्टल थेरपी हा फ्री कोर्स राहणार आहे या 5,000 मध्ये. क्रिस्टल थेरपी म्हणजेच तुम्ही कुठले क्रिस्टल वापरायला पाहिजे, तुमच्यासाठी कुठले क्रिस्टल सूट होतात आणि एक मिनिट, कोणते क्रिस्टल तुम्ही वापरायला पाहिजे आणि दुसऱ्यांना तुम्ही कोणते क्रिस्टल सजेस्ट करायला पाहिजे. ओके. आणि कुठला क्रिस्टल कुठल्या गोष्टीसाठी वापरलं जातं हे तुम्हाला फ्री कोर्स राहणार आहे. ओके. येस. बोला मॅम. बोला हँड रेस द्या तुम्ही. अरे कुठे गेला त्या? हा मॅम. बोला. एकंदर किती आहे लेवल? काय लेवल किती आहे म्हटलं? लेवल मी 2nd? आता जॉईन केले. आता आपलं हे फर्स्ट लेवल संपलेलं झाले आहे. आज आपला फर्स्ट लेवलचा क्लास. हो. ओके. म्हणजे फर्स्ट लेवल तुमची कंप्लीट झालेली हम्म. आहे. आता मंगळवारपासून 2nd लेवल स्टार्ट होणार आहे. 2nd आणि 3rd लेवल आपण दोन्ही मिळून घेत असतो. म्हणजे फक्त तुम्ही 2nd लेवल अच्छा. तुम्ही परिपूर्ण होत नाही. म्हणजे फक्त 40% तुमची एनर्जी वाढत असते शक्तिपातानंतर. हम्म. पण मग ती तुम्ही पूर्णच वापरू शकत नाही. म्हणून आपण 2nd आणि 3rd लेवल हा कंबाईन घेत असतो. ओके. अच्छा. येस. आणि 4th लेवल पण असते का? 4th आणि 5th जर तुम्हाला माझ्यासारखं शिकवायचं असेल तरच तुम्ही 4th आणि 5th लेवल करू शकता. अदरवाईज करायची गरज नाही. एवढा पैसा खर्च करायची काहीही 4th आणि 5th कितीला आहे? त्याची तुम्ही जेव्हा मास्टर करता तेव्हाच ती फी सांगितली जाते. भरपूर आहे त्याची फी, त्याच्यामुळे इथे सांगत नाही मी ते फी. जेव्हा तुम्ही नाही. नाही, मास्टर्स जेव्हा करता 2nd आणि 3rd लेवलला जेव्हा येतात, पण माझं म्हणणं आहे की तुम्हाला जेव्हा माझ्यासारखं शिकवायचंच नाही तर एवढा पैसा खर्च करून काहीही अर्थ नाही. जर तुम्हाला माझ्यासारखं बनायचं असेल, तुम्हाला कोच बनायचं असेल तर तुम्ही ते लेवल करा. हा, कोच साठीच विचारत आहे मॅडम. नाही, फीस भरपूर आहे त्याची. त्याच्यामुळे जर तुम्हाला करायचं असेल तर मास्टर लेवलला जेव्हा आहे की ती फीस, आणि आपण आपल्या स्टुडंटला शिकवत असतो. ओके. तुमचं झालं आहे का 2nd 3rd लेवल? हा, म्हणून तर विचारत आहे. ओके. मॅसेज करा, मी सांगते. चालेल. ओके. तुम्हाला ग्रँड मास्टर बनायचे आहे का? हा, आहे ऑलरेडी, पण तरी पण त्याच्यामध्ये मला असं वाटतंय की पूर्ण नाही आहे. तर ग्रँड मास्टर. तुमच्याशी आधी मी विचारून घेईन की तुमच्या कोर्समध्ये काय काय आहे. येस. हा. 2nd आणि हो झालेलं आहे. हो हो झालेलं आहे माझं. हो, मग तुम्हाला ग्रँड मास्टर बनायला मला मेसेज करा, मी तुम्हाला सांगते.
चालेल चालेल. ठीक आहे. थँक्यू. ओके, थँक्यू. तुम्हाला ग्रीड लावायला, क्रिस्टलची ग्रीड लावायला शिकवलं जातं. ग्रीड म्हणजे काय? ग्रीड म्हणजे आपलं अर्निंग मध्ये ग्रोथ व्हायला पाहिजे. तर तुम्हाला कुठला ग्रीड लावायला पाहिजे आणि त्यात कुठले क्रिस्टल तुम्हाला वापरायला पाहिजे. क्रिस्टलची पूर्ण मी तुम्हाला पीडीएफ देणार आहे आणि क्रिस्टल ग्रीड लावायला सुद्धा शिकवणार आहे. सेकंड आणि थर्ड लेवल मध्ये. ओके. त्या ग्रीड मध्ये तुम्ही एखाद्या दोन लोकांच्या नात्यांमध्ये समजा दुरावा असेल, दोन लोकांच्या नात्यांमध्ये दुरावा असेल तर त्यांना, जर नाते कुठलेही असो, फक्त पती पत्नीच नातं चांगलं राहायला पाहिजे असं नाही, तर काही काही सासू सुनेचं नातं असतं, भाऊ बहिणीचं असतं, ते दुरावलं जातं आणि आपल्याला वाटतं की तसं नको व्हायला, तर मग त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे ते सुद्धा तुम्हाला थर्ड लेवलला शिकवलं जातं. आणि एखादा दोन व्यक्तीमध्ये तिसरी व्यक्ती जर आलेली आहे आणि त्या व्यक्तीमुळे म्हणजे त्या व्यक्तीमुळे त्यांच्या घराचा विनाश होतो आहे, तर त्या व्यक्तीला बाहेर कसं काढायचं बिना काहीही बोलून, ही सुद्धा तुम्हाला थर्ड लेवल मध्ये शिकवलं जातं. ओके. आणि ग्रीड सुद्धा शिकवले जाणार आहे थर्ड लेवलला. सो जेही इंटरेस्टेड असतील त्यांनी पे करून मला स्क्रीनशॉट मला पाठवायचे आहे, त्यानंतरच तुम्हाला दुसऱ्या ग्रुपवर जॉईन केलं जाणार. ओके. आणि ज्यांनी ऍडमिशन घ्यायचे प्लीज लेट नका करू, कारण ऍडमिशनच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपला क्लास सुरू होतो त्याच दिवशी भरपूर लोक ऍडमिशन घेतात आणि मला मग खूप धावपळ होते की त्यांना त्या ग्रुपला ऍड करायला. ओके. सो लेट फी पण ठेवलेली आहे मंडे 12 वाजता नंतर, म्हणजे सोमवारच्या 12 नंतर तुम्हाला लेट फी 500 रुपये भरावी लागणार आहे. 12च्या आधी म्हणजे सोमवारी 12च्या आधी तुम्हाला 5,000 पे करायचे आहे आणि 12 नंतर जर तुम्ही पे कराल तर 5,500 पे करायचे आहे. ओके. म्हणजे लेट फी लागणार आहे. तुम्हाला ग्रुपवर येऊन जा की तुमचं काय काय सिलेबस राहणार आहे, काय काय शिकवलं जाणार आहे. ओके. एनी क्वेश्चन? नो. ओके. चला, धन्यवाद. मला ऐकण्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.